श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते. सफला एकादशी ही नवीन वर्ष 2024ची पहिली एकादशी आहे. हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला सफला एकादशीचं व्रत केलं जातं. सफला एकादशीचे व्रत नवीन वर्षात दोनदा आहे. नवीन वर्षातील हे पहिले आणि शेवटचे व्रत देखील आहे. म्हणजे या व्रताने एकादशीची सुरुवात होत असून यंदाच्या एकादशीचे व्रताची समाप्ती याच एकादशी व्रताने होणार आहे. सफला एकादशीचं व्रत करून भगवान विष्णूंची पूजा केल्याने कामात यश मिळतं. यंदा सफला एकादशीचं व्रत रविवारी म्हणजे 7 जानेवारी रोजी होणार आहे. या वर्षाच्या एकादशीच्या व्रताला सफला एकादशीपासून सुरुवात होणार आहे. मार्गशीर्ष कृष्ण पक्षाची एकादशी तिथीला हे व्रत पाळले जाते आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. 7 जानेवारी रोजी सफला एकादशीची पूजेची वेळ सकाळी 8:33 पासून ते दुपारी 12:27 आहे. या वेळेमध्ये आपल्याला श्री हरी विष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे. तसेच 8 जानेवारी रोजी सकाळी 7:15 पासून 9:20 आपण आपला एकादशीचा व्रताचा उपवास सोडू शकतात. सफला एकादशीच्या दिवशी पवित्र नदींमध्ये स्नान करण्याबरोबर श्री हरी विष्णूंची पूजेला सुद्धा विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे. या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व कार्यात आपल्याला सफलताही प्राप्त होते. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्यही दूर होतं. आणि सफला एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला अश्वमेध यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होतं. आणि म्हणूनच आपल्याला सफला एकादशीच्या दिवशी ही एक वस्तू आपल्या घरी घेऊन यायची आहे, ज्यामुळे श्री हरी विष्णूंच्या कृपेने आपल्या घरामध्ये धनवर्षावच होणारे अत्यंत प्रभावी अशा हा उपाय आहे, हा सेवा आहेत, ह्या वस्तू आहे, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशी येतात आणि ह्या वर्षाची पहिली एकादशी म्हणजे सफला एकादशी आणि श्री हरी विष्णूंच्या पूजेकरता अत्यंत महत्त्वाचा हा दिवस. आणि ह्या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णूंच्या अतिशय प्रिय वस्तू आहेत त्या आपल्या घरी घेऊन यायच्यात. आणि त्याच्यातली सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे कामधेनू गायीची मूर्ती. म्हणजे आपल्याला गाय आणि वासरूची जी मूर्ती असते ती आपल्या घरी घेऊन यायची. जर तुमच्या घरी नसेल तर ह्या दिवशी नक्की घेऊन या, कारण ही गाय आणि वासरूची मूर्ती आपल्या घरी घेऊन येण्यामुळे जे आपल्या घरामध्ये धन येण्याचे मार्ग मोकळे होतात, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. दुसरी वस्तू जी आपल्याला आवर्जून सफला एकादशीच्या दिवशी आपल्या घरी घेऊन यायची ती म्हणजे पांढरा हत्ती. असं म्हटलं जातं की पांढरा हत्ती जर आपल्या घरी घेऊन आले तर जे आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जे कलह आहेत, भांडणं आहेत, कटकटी आहेत त्या समाप्त होतात. कारण पांढरा हत्ती जो आहे तो शांतीचा प्रतीक मानला जातो. तिसरी वस्तू जी आपल्याला सफला एकादशीच्या दिवशी आपल्या घरी घेऊन यायची आहे ती म्हणजे तुळस. श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस. आणि तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि म्हणूनच जे आहे आपल्याला सफला एकादशीच्या दिवशी तुळस घेऊन यायचे. जर तुमच्या घरामध्ये नसेल तर आवर्जून घेऊन या, किंवा तुमच्या घरामध्ये वाळली असेल तुळस तर ह्या दिवशी नवीन तुळस तुम्ही तुमच्या घरी घेऊन येऊ शकता. चौथी वस्तू जी आहे ती म्हणजे मोती शंख. असं म्हटलं जातं ज्या घरामध्ये मोती शंख ठेवला जातो त्या घरामध्ये कधीही आर्थिक समस्या येत नाही. म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये मोती शंख नसेल तर तुम्ही सफला एकादशीच्या दिवशी हा मोती शंख तुमच्या घरी घेऊन येऊ शकता. पाचवी वस्तू म्हणजे मोरपंख. जर तुमच्या घरामध्ये मोरपंख नसेल तर तुम्ही सफला एकादशीच्या दिवशी मोरपंख नक्की घेऊन या. मोरपंख जर आपल्या घरामध्ये ठेवला तर आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ती दूर तर होतेच होते, त्याचबरोबर कुटुंबामध्ये एकोपा वाढतो. म्हणजे जर तुमच्यामध्ये कलह असेल, भांडणं असतील, म्हणजे ताणतणाव असेल तर घरातल्या सदस्यांमधला जो तणाव आहे तो कमी होऊन जातो आणि घरामध्ये एकोपा वाढतो. त्यामुळे जर तुमच्याकडे ह्या 5 वस्तू
वस्तूपैकी कोणतीही एक जरी वस्तू नसेल किंवा 5ही वस्तू नसतील तर नक्की आवर्जून तुम्ही सफला एकादशीच्या दिवशी घेऊन या. श्री हरिविष्णूंच्या कृपेमुळे जे आहे तुमच्या घरामध्ये जेवढं पण दारिद्र्य ते दूर होणारच आहे. त्याचबरोबर धन येण्याचे अनेक मार्ग मोकळे होणार. तसं म्हणायला हरकत नाही की आपल्या 7 पिढ्याचं दारिद्र्य ते नष्ट होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.